नमस्कार. आज आम्ही तुम्हाला फ्रेंच फ्राईज बनवून दाखवणार आहोत. तर तुम्ही म्हणाल काय करून घेतलं, ही काय फ्रेंच फ्राईजचा प्रकार काहीच नाही. पण इकडे बघा, ही फ्रेंच फ्राईज खरं तर आहे, पण तुम्हाला पहिल्यांदा ही बटाट्याचा असं काप करून घ्यायचं आहेत. असं काप करून घेतल्यानंतर तुम्हाला एका पातेल्यात किंवा कशात तर उकळून घ्यायचं आहे. उकळून 5 मिनटं झाली, त्यात मीठ पण थोडं टाकायचं आहे. थोडं मीठ टाकल्यावर ती 5 मिनटं असं उकळून घेऊ द्यायचं. परत त्याला कापडाने पुसून घ्यायचं आणि थोडं वाळू द्यायचं. थोडं वाळल्यानंतर आपल्याला ह्याच्यात हे दिसतंय कॉर्नफ्लावर, चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती चटणी घातलेली आहे. आता हे आपल्याला थोडा वेळ मुरायला ठेवायचे. 5 किंवा 10 मिनटं आपण मुरायला ठेवू शकतो. आणि जर आपल्याकडनं जास्त झालं तर ती वेगळं लागू शकते. म्हणून कॉर्नफ्लॉवर पण जास्त घालायचं नाही आणि जास्त काहीच घालायचं नाही. ही बघा, ही कसं दिसते हो का, ही चुकून झालं आमच्याकडनं. ही बघा, असे मोठे मोठे काप करून घ्यायचे. बटाटे पण बघून मोठीच घ्यायचे. तर आपण ही बघा किती ही दिसतंय. आम्ही तर कढई तापाय ठेवली. आपण बघू शकता आमचं तेल गरम झालेलं आहे. आणि बघा चांगलं तेल गरम झाले आणि त्यात आपण आता फ्रेंच फ्राईज सोडून घेतले आहे. आता हे असंच फ्रेंच फ्राईज सोडत जायचं. हे असं म्हणजे चांगल्या प्रकारे हे करून घ्यायचं, कारण की आपलं चांगलं मुरूनही झालेलं आहेत ना ही फ्रेंच फ्राईज. तुम्ही कशाने सुद्धा घेऊ शकता. तुम्ही हाताने जर त्यात टाकलं आणि मध्ये सोडलं तर तुमच्या हातावर तेल उडण्याची शक्यता आहे. इकडं तळून झाल्यावर काही असं होतं. आणि ही बघा, आम्ही पहिल्यांदा थोडं तळून घेतलेलं आहे. हे बघा कसं झालं तर. आणि हे असं परत कुरकुर पण लागते. ह्याचा आपण चाट मसाला आणि सॉस लावून सुद्धा खाऊ शकतो. धन्यवाद.